सगळ्यांना शुभ सकाळ। माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। सगळं घर सामसूम आहे। बंधू गेले वावरात। बकऱ्या आमच्या जायच्या राहिल्या अजून। बकऱ्या आहेत बसेल मस्त। कालपासून चारा नाही केले। चला मग तुम्हाला घरात दाखवतो काय चालू आहे। इकडे झालाय यांचा नाश्ता तिघायचा। बंधू गेले वावरात। शेळ्या खाऊ राहिलं, कोणी पोळी खाऊ राहिलं, भाजी पोळी, कोणी पाणी पिऊ राहिलं। आणि मला सांगण्यात आलं की बाहेरचं शेण काढ। चला तुम्हाला दाखवतो मी। याचे नाश्ते पाष्टे झाले आणि मला काढा लागते शेण आता बाहेरचं। बंधू गेले वावरात तर पतलं शेण आहे, त्याला भरता येत नाही आणि ते मलाच भरा लागते आता। हे शेण हे भरा लागते असं शेण। ढोरं वासरं वावरात गेल्यावर आई झाडून काढलं होतं की नाही बाहेरचं? झाडून काढलं होतं एवढं टोपलं हो। चला आज मला लय काम आहेत, तुम्हाला दाखवतो मी। पण त्याच्या पहिले घेऊन घेतो चहा। ऊन इथं पुरायला मस्त। ऊन याच्या पहिले मला काम करून घ्यायचे आहेत सगळे। चला मग पहिले पिऊन घेतो चहा। लय झालं या मग चहा घ्यायला टाकायचं राहतं घेतील आणि एवढा जीव माय करू या चहा घ्यायला। दुकान दिला गरम करून चहा यायच्या नाही रे। नाश्ता झाला आणि मी घेऊन राहिली आता चहा। चला मग झाला चहा पिऊन आता मस्त वाटू राहिला। आता चहा पिल्यावर थोडा कामाचा थकवा जाते आणि झोपीचा बी थकवा जाते चहा पिल्यावर। तर आज करणार आहो मी झाडाची साफसफाई। हे पहा किती गवत वाढलं, जे पेरलं नाही तेच निघलं। आज करायचे याची साफसफाई। याच्यात गवत तर वाढलं पण तांदूळ जिऱ्याची भाजी निघली मस्त। हे बारीक बारीक। आता हे नाही समजू राहिलं या झाडा लावा की तांदूळ जिऱ्याची भाजी जगवा। काही गवत काढलं आहे ना, आहे की नाही? तांदूळ जिरा वाढू राहिला ना पाहिजे। अशी चमकेल पानं असतात ना, बात वाढतात ते, आहे की नाही? झाडं लावेल लय मस्त होती। हे कडलं आहे बरं। हे रुपये आली पायाले तांदूळ जिऱ्याची भाजी मस्त निघली दारात। मस्त झाडं होतात हे आता आणि मी घेतो आता एवढं गवत काढून। आपण मस्त शेंडी खोडत जायचे खायचे। शेंडी अशी तांदूळ जिऱ्याची त्याला मोठाले झाडं होतात मस्त हे येतात। आता हो तर मग मी फुलाची झाडं कुठे लावू? याच्यातच लावायचे 2-3 खेप खूप पण तरी खुरपा आहे का एखादं? खुरपी वर आहेत वाटते आता। देऊ का असं असं आणि मी करायला दे बरं। आणि ना हे केलं की लहान लहान तांदूळ जिऱ्याची झाडं हे होतील ना मग। असं काहीतरी बी नाही टाकलं आणि काय नाही। हे तांदूळ जिऱ्याची झाडं निघली कुठून हेच समजायला मार्ग नाही मला। आज काऊन गादी नेणं लावली एवढ्या लेट? बसली तर ती। चला मग आता मी घेतो एवढं गवत काढून पटापट। आणखी कामं करायचे आहेत आज उन्हाच्या पहिले। माती हे पहा उन्हाच्या पहिले करून घेतलं इकडलं सगळं। हे रुपाची चालू आहे झाडझूड आणि आईचा चालू आहे लसण काढणं आणि माय चालू आहे काम। दाखवतो तुम्हाला पहा। आमचे सोनी आणि मोनी याले खाणंच पाहिजे फक्त। हे पहा तांदूळ जिऱ्याची झाडं ठेवले
हे तांदूळ जिऱ्याच्या झाडांना जरा जास्त गवत काढता नाही आलं, पण तरी चकचक केलं म्या. मोठं मोठं गवत उपटलं. लय इकडे लय हे हात बारके बारके तांदूळ जिऱ्याचे झाडं, तर ते ठेवलं मग. आणि गवतही जरा दिसते त्याच्यात. हे एवढं गवत निघलं. आणि आता इकडे करायचं आहे मला आवं, तसं तिकडे केलं तसं. आणि याच्यात लावायचं आहे पावसाळ्यात झाडं अजून आणले नाही. झाडाचं रोपही टाकायचं आहे आज, पण कुकडे टाकू हेच नाही समजून राहिलं. तांदूळ जिऱ्याच्या भाजीत टाकू का इकडे. आणि तसंही बी यातून बनवायचं आहे आवं. आता सगळे खडे गोटे काढायचे आहे यातले. हे राहू दे, ते करतो मी मग. हे सगळे खडे गोटे काढल्यावर त्यातले कसे पाणी जाते ना इकडलं पाऊस. ती सगळी रुडीच काय यात माती आणा लागते. पेरणी पाणी लागायच्या पहिले करावं लागेल मला सगळं. वावरात गेल्यावर मग होत नाही काही. पपई असते तर मस्त उखरलं असतं व. हे एवढं लागलं नसतं मग. इथलं रुंद नको करू ना बा. हो एवढंच रुंद कर. आणि मस्त झाडं लावतो याच्यात. एवढं मोठं दार आहे, झाडं झुडे चांगलं दिसते. तसे आपल्या दारी झाडं जगत नाही तर मग फुला फालायचेच लावा. ह्याच्यात लावायच्या आहेत आता अशा इटा सगळ्या इकडे. इटा लावायची, निकून चौकून लावायची माती. म्हणजे मस्त पाण्यानं फसतात मग ते. यातलं बी नाही येत बाहेर. झालं आता आपलं काम. हे पा एका लाईनीत केलं बरोबर हवं. या नारळाच्या झाडापासून तर तिकडे इकडूनही केलं. आणि या आव्याची साफसफाई झाली. आता भरायचं आहे फक्त हे गवत. आणि त्यात टाकायचं आहे आता पाणी. मस्त पाणी देतो तांदूळ जिऱ्याच्या भाजीले. मनानंच उगवली ते, नाही त्याले बी टाकलं ना काही. आणखीन मला बी टाकायचं आहे. दाखवतो तुम्हाला कोणचं बी टाकायचं आहे ते. कारण त्या झाडाचं रोप करायचं आहे. आणि रोप करून ते झाडं लावले की लय मस्त वाढतात. पहिले पाणी मारून घेतो. देणं मी मारतो पाणी. ऊन होऊ राहिलं सगळं. कोटी भर राहिली का? कपडे धुणं झाले काय? बी टाकायचं आहे मला त्याच्यात. बी काढून ठेवतो मी पहिले. आता पाणी मारायच्या पहिले बी काढून ठेवतो. आणि ते बी असं आहे की पावसाळ्याचं पाणी पडलं कीच निघते. तरी मी जमीन वली करून टाकतो आता ते बी. ते बी कायचं आहे तुम्हाला ओळखायला देतो. ओळखा. कपाटात ठेवलं होतं मी ते बी. कारण टायमावर सापडत नाही मग. पा हे बी आहे ते. हे बी कायचं आहे ते सांगा. हे असं फोडून टाकायचं आहे मातीत. हे पहा असं फोडून टाकायचं आहे मातीत. आता सध्याचं कमीच टाकतो कारण पाणी बिनी नाही आलं तर बी सगळं वाया जाईल. हे वरच्याच पाण्याने येते. हे पहा असं बी फोडून घेतलं मी मस्त. आता थोडीशी जमीन वली करतो आणि त्याच्यात टाकून देतो ही बी. आता तुम्ही सांगा हे कोणत्या फुलाचं बी आहे ते. कर बरं. इकडे मग इकडे तिकडे पाणी जाते ना. आता देतो पाणी मी. आणि आपलं फुलाचं रोप निघेलो का हे भाजी बी होते मोठी मोठी. खाय आले आणि गवतही वाढतेस म्हणा. त्यात काही नाही. पाणी बसलं पाहिजे फक्त आता मस्त. हे पा बित्तीनं पाणी देतो मी सगळं. हे काय झालं आजचा कोणवार आहे म्हणाले.
हे पहा मस्त पाणी मारलं झाडायला. आता जागा घेतो थोडीशी उकरून वली केली, उकरून घेतो आता. आज संध्याकाळी हे पुडी आहे ना, आणि सकाळी कपड करा. जिकडे जिकडे भाजी नाही तिकडे तिकडे उकरून घेतो आणि बी टाकून देतो. संध्याकाळी हो बाई. पाणी टाकू का याच्यावर जरासं? आता पाहू हे पाणी आल्यावर किती दिवसानं निघते, नाही तर आपण एक्स्ट्रा बी ठेवेलच आहे डबल टाकायला. पावसाळा लागला की तसंही शिपत सापत पाणी चालू आहे म्हटलं तर निघून येते रोप टाकलं आता. आणि या पपयाच्या झाडाला तर काहीच नाही आलं. आणि आता डाळिंबाचं झाड जगलं आमच्या दारी मस्त. पाहू आता त्याचं काय होते ते. आणि अख्खा जिलेच कारल्याचा वेल लावला होता आईनं. कारल्याचा वेलही आला मस्त. शेवग्याचं झाडही निघलं. आता हे उपटून कुठेतरी लावा लागेल. आणि मनी प्लांट बी पिवळा पिवळा झाला होता, पाण्यानं हिरवा हिरवा होऊ राहिला. शिपत सापत पाणी येते. या पपया आले पण सगळे ढोरायनं पाळले. खेटू खेटू रेटू रेटू. नारळाचे झाड आहेतच आपले. नारळाचे झाडं वाढूनही नाही राहिले ना जाऊनही नाही राहिले. आणि हे आज आवा केलं. हे जरा खोल आहे, याच्यात माती टाकायची आहे. आणि ते जे रोप आपण तिकडे टाकलं ते रोप इकडे लावायचं आहे यावेळेस. बाहेर नाही लावायचं, बाहेर लेकरं उपटतात. आणि आत्ता माझी फुलं झाडं राहणार आहे घरात, म्हणजे मग मला टेन्शन नाही. कोणं उपटले, कोणं फुलं नेले. झाडाचं नुकसान केलं की लई मन दुखते मला, लई जीवार येते बाया. मी मग काहीच नाही मागं पुढे पाय शादव्याचंच काम ठेवत असतो. कारण लई मेहनत घेतो मी फुला झाडायची. आणि कोण उपटल्यावर लई मन दुखते. मग भांडणं करायपेक्षा शिव्या द्यापेक्षा आता सगळं गेटच्या अंधार फुलं करा. मग आता लई भूक लागली. आता करतो पहिले आंघोळ आणि मग करतो जेवण. रुपाचा स्वयंपाक नाही झाला वाटते अजून. रुपानं कपडे बिपडे धुतले बाहेरचे. आता लागली स्वयंपाकाले. माझे आंघोळ कपडे धुवायलो. रुपाचा स्वयंपाक होती आणि नंतर करणार आहोत जेवण. चालू आहे रुपाचा स्वयंपाक. आणि मला खायची होती तांदूळ जिऱ्याची भाजी, पण काही बनवली नाही. आता काढली रुपानं बनवायसाठी. लोक मी घेतो जीवन. आई चिरवली कांदा आणि हिरव्या मिरच्या. कुरड्या काढल्या पण आज काही रस नाही. मी काही कुरड्या खात नाही आज. नाही हो बाय. आणि आता रुपा तांदूळ जिऱ्याची भाजी करेल. मी करतो जेवण चालू. कारण की आज मला एवढी भूक लागली की लई मातीचं काम केलं तर. आज जेवायला आहे बरबटीची डाळ, लाल मिरच्याची चटणी, पापड, पोळी, रात्रीचं वांग, पिकेल आंबा, कच्ची कैरी आणि पाणी. आणि तांदूळ जिऱ्याची भाजी अजून होच राहिली. त्यांना मी करतो जेवण चालू. केली रुपानं तांदूळ जिऱ्याची भाजी. हे पा